आज आपण नवदुर्गा सिरीजची 5वी कडी पाहणार आहोत आणि या भागात भेट देणार आहोत कोल्हापूरमधील कमळजा मंदिरला. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी पेठेतील ऐतिहासिक कमळजा देवीच्या मंदिरात. हे मंदिर जरी लहान असले तरी त्याचे संपूर्ण बांधकाम भक्कम दगडांमध्ये आहे, ज्यामुळे मंदिराला एक वेगळा ऐतिहासिक आणि कलात्मक आयाम मिळतो. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला अप्रतिम रेखीव कोरीव काम केलेले खांब पाहायला मिळतात. या लहानशा जागेत कमळजा देवीची सुंदर मूर्ती विराजमान आहे, जी प्राचीन असूनही अद्याप तितकीच आकर्षक आणि मनमोहक दिसते. मंदिराच्या आवारात आपल्याला महादेव, विठ्ठल रखुमाई आणि नरसिंह देवाचे देखील मंदिरे पाहायला मिळतात, ज्यामुळे या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व अजूनच वाढते. विशेष म्हणजे मंदिराच्या एका बाजूस उंबऱ्यावर कोरलेले अक्षरही पाहायला मिळतात, ज्यातून या ठिकाणचा प्राचीन इतिहास आपल्यापुढे उलगडतो. या मंदिराची आणि देवीची महत्त्वपूर्ण माहिती आपण ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकाच्या अलीकडे असणाऱ्या बलबीम बँक, सध्याची अपना बँक या परिसरामध्ये सुंदर अशा दोन मंदिरांच्या समूहात देवी कमलजा विराजमान आहे. बावडेकर आखाड्याच्या शेजारी असणाऱ्या या मंदिरामध्ये काही पायऱ्या चढून गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कमलजा भगवतीचं दर्शन होतं. चतुर्भुजा अशी काळ्या पाषाणातली साधारणपणे 1 फूट उंचीची देवीची मूर्ती आहे. कमलासना अशी कमलजा कथेप्रमाणे भीमाशंकराच्या महात्म्यामध्ये ज्या वेळेला असुराचा संहार करण्यासाठी देवी सिंहावरती विराजमान होऊन आली, त्यावेळेला सर्व देवतांनी तिची कमलपुष्पांनी पूजा केली, म्हणून तिला कमलजा असं नाव प्राप्त झाल्याची कथा आपल्याला देवीकोश नावाच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. याच मंदिरामध्ये नरसिंहाचं सुद्धा एक सुंदर स्थान आहे. नरसिंह आणि लक्ष्मी असं एकत्र स्वरूप असणारी कमलजा नरसिंह या रूपामध्ये आपल्याला या मंदिरामध्ये देवाचं दर्शन होतं. एक खणाचं सुंदर असं मंदिर, पण प्राचीन असं या मंदिराचं वैभव आपल्याला तिथे गेल्यानंतरच लक्षात येतं. कारण सुंदर असा दगडी खांबांनी घडवलेला मंडप आणि गर्भागार अशा स्वरूपाच्या मंदिरात ही कमलजा भगवती भक्तांवरती कृपा करत अखंडपणाने विराजमान. ही होती कमळजा मंदिराची माहिती. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.